पुन्हा एकदा एक महत्त्वाचा विषय राहिलेला आहे म्हणून तो पुन्हा लाईव्हवर आपणास प्रशासनाला पाठवत आहे, की ठाणे महानगरपालिकेचं मी सांगितलं ना 5 वर्ष 350 कोटीचं ऑडिट नाही आहे. त्याचा प्रशासनाने नगर अभियंत्याकडून खुलासा मागवावा का ऑडिटिंग केलेलं नाही. लेखावित्त कॅटकडून त्याचं का अजूनपर्यंत आर्थिक लेखापरीक्षण झालेले नाही आहे आणि संपूर्ण प्रस्तावांचं लेखापूर्व मूल्यांकन का झालेलं नाही आहे, ऑडिटिंग का झालेले नाही हे करावं. आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये तूर्त लेखा व वित्त अधिकारी यांना जाब विचारला असता कुठल्याही प्रकारचा ठाणे महानगरपालिकेमध्ये महसूल त्या विभागाच्या प्रकल्पाचे GR जे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री यांनी जे GR पारित केले नगरविकास खात्या थ्रू, नगरविकास खात्याचे सर्वस्व ते त्यांच्याकडे असल्यामुळे महाराष्ट्र शासनाचं आणि माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री असूनसुद्धा नगरविकास खाते त्यांच्याकडे, त्या नगरविकास खात्याने जे विशेष सहाय्य निधी अंतर्गत GR अध्यादेश पारित केले आहेत महसूल खात्यातून, त्या GRचा 1 रुपया देखील महानगरपालिकेमध्ये अद्याप आलेला नाही आहे आणि सदर खात्याचे 2,500 कोटी दायित्व असलेलं देयक देणं बाकी आहेत. आणि ठाणे महानगरपालिका नुसतं GR आणून त्याच्यावर टेंडरिंग करते, काम करते आणि टक्केवारीने पैसे हे लोकल बॉडी लोकप्रतिनिधीतील माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत टक्केवारीने ते ठेकेदाराच्या टेंडरच्या सेटिंगचे पोहोचलेले आहेत. आता उदाहरणार्थ निवडणूक 1 ऑक्टोबर 2024 होण्यापूर्वी पहिल्याच आठवड्या वर्धापन दिनानंतर तात्काळ गडकरी तोडायला घेतलं. त्या गडकरी काही स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट नाही आहे. ते वर्ग 1 मध्ये येतं त्याचं खाजगी स्ट्रक्चरल ऑडिट रविराज रवींद्र चांगो शिंदे CMD SR ग्रुप कंपनीने केलं. त्याची टेक्निकल ऑडिटची क्लिप मी व्हायरल केली, ती सर्वांना आवडली आणि त्या अनुषंगिक जर स्ट्रक्चरल ऑडिट नाही तर कुठल्याही प्रकारचं गडकरी रंगायचं थकीत बिल देण्यात येऊ नये. आता शिवाजी मैदान, शिवाजी टॉवर हे धोकादायक नसताना वर्ग 1 मध्ये नसताना देखील ते पाडलं आणि नवीन टक्केवारीचा प्रस्ताव 100 कोटीचा बनवला. आता ठाणे महानगरपालिका जुनं मुख्यालय जे 90च्या दशकात बांधलं, चंदनवाडी 5 पकडी येथे भव्य अशी 4 मजली इमारत आहे, सभागृह आहे. तर या इमारतीवरच ही ठाणे महानगरपालिका मुख्यालय भवन व्हावं अशी लोकांची मागणी आहे, नागरिकांची मागणी आहे. त्यामुळे महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचाऱ्यांनी हरकतीचे मुद्दे प्रशासनाला दिलेले आहेत आणि रेमंड सिंगाण्याच्या जागेवर जे काय संकुल होतं त्याच्या सेवा भूखंडातील जो भूखंड आहे 12 एकरचा, त्याच्यावर 4 एकरवर उद्यान आहे, 8 एकरमध्ये महानगरपालिकेचं भवन आहे, ते जवळजवळ 500 ते 1000 झाडे आहेत. ती झाडे कपात करून काढून उद्यान विभागाने दुसरीकडे त्याचं पुनर्वसन केलेलं आहे. रिक्त जागेत खोदकाम करताना एक पाण्याची भली मोठी विहीर आढळलेली, ती विहीर या ठेकेदारांनी बुजवून तोडून टाकलेली आहे. या खोदकामामध्ये जवळजवळ आता 15 फूट खोदाई झालेली आहे. अजून 10 ते 15 फूट खोदाई बाकी आहे, ती चालू आहे. माझं दैनंदिन स्ट्रक्चरल ऑडिटर आणि तांत्रिक सल्लागार या नात्याने जिओटेक्निकल दृष्ट्या आणि कामाच्या तांत्रिक परीक्षण दृष्ट्या आणि कामाचं स्ट्रक्चरल दृष्ट्या कामाची देखरेख खाजगीरित्या मी करत आहे. हे जो ठेका आहे हे हैदराबाद आंध्र प्रदेशाची कंपनी आहे KMV राव, हे ठाण्यामध्ये येऊन सर्व देशात परदेशात काम करते आणि बहुउद्देशीय कंपनी एवढं मोठं 32 माळ्याचं ठाणे महानगरपालिका भवन चांगल्या प्रकारे बांधेल. आणि परंतु हे काम करताना परराज्यातील कंपनी हे ठाण्यामध्ये येते आणि श्रीकांत शिंदे खासदाराचे मित्राची कंपनी आहे आणि त्यामुळे हे काम घेताना केवढी मोठी सेटिंग झाली असेल, केवढं मोठं मूल्यमापन झाले असेल हे आपण जाणता. त्यामुळे या अशा प्रकारे टक्केवारीचे प्रस्ताव बनवले जातात. आता कवा हॉस्पिटलचं एक्सटेन्शनच्या बाबतचा प्रस्ताव आहे, पार्किंगचे प्रस्ताव आहेत,
नवीन नवीन प्रभाग कार्यालयाचे मुंब्र्यातील प्रस्ताव आहेत, कव्यातील प्रस्ताव आहेत, विविध शहर. आता फक्त वाघे स्टेट विभागाचं नवीन प्रभाग कार्यालयाचा प्रस्ताव अद्यापर्यंत मला पाणी आलं नाही. ही दुर्धर इमारत वाघे स्टेटची कंजेस्टेड जागेत आहे. तर अशा प्रकारे वाघेच्या ॲम्युनिटी स्पेस भूखंड असेल तर वाघे प्रभाग समितीचं प्रभाग कार्यालय व्हावं. वर्तकनगर रायलादेवी प्रभागाचं सुसज्ज कार्यालय आहे, रायलादेवीचं स्वतंत्र कार्यालय व्हावं अशी मागणी आहे. त्यामुळे अशा प्रकारे विविध नवप्रभाग समितीने सुसज्ज कार्यालय व्हावं. माजिवडा मानपड्याचं सुसज्ज कार्यालय आहे. त्यामुळे सगळीकडे जर कार्यालय आहे, जिथे कार्यालय सुसज्ज नाहीत म्हणून आता वाघा विभागात नाहीत मुंब्र्यामध्ये ते व्हावं. परंतु आज शासकीय निधी पण बघावा. आज ठाणे महानगरपालिका कुठल्याही प्रकारचा शासकीय निधी नाही आहे आणि येत नाही आहे. सत्ता बदल झाल्यानंतर आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी माननीय 71 सगळ्या रोखीचे प्रस्ताव आर्थिक गणिताचे रोखलेले आहेत. एक पण निधी येत नाहीत. 3 वर्षामध्ये 10 वर्षाचा निधी ठाणे महानगरपालिका ठाणे जिल्ह्यातील ठाणे नगरपालिकेने खर्च केला. मग ठाणे महानगरपालिका असेल, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, वसई विरार महानगरपालिका, पारगल वगैरे महानगरपालिका, राज्यातील इतर महानगरपालिका, नगरपरिषदा असतील, कोकणातील असतील, या लोकांना 10,000 कोटी दिला गेला. त्यामुळे जवळजवळ 45 ते 50,000 कोटी रुपये खर्च झाले. आणि लाडकी बहिणीसाठी 45 ते 50,000 म्हणजे लाख म्हणजे अब्ज कोटी रुपये महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतील 3 वर्षाच्या मुख्यमंत्र्यांनी खर्च केले. त्यामुळे त्यांना शासकीय निधी तर काही वाटत नाही. पण लाडकी बहीण योजना ही घटनाबाह्य आहे, नियमबाह्य आहे. आर्थिक तरतुदीमध्ये राष्ट्रपतीला अधिसूचनेशिवाय कुठल्याही प्रकारचा निधी वाटप रोख रक्कमेमध्ये देता येत नाही. तर निवडणुकीमध्ये यांनी कसं काय वाटप केलं हा एक प्रश्न आहे. मी सातत्याने बोलतो, सातत्याने प्रशासनाच्या हिताच्या बाजूने बोलतो, महानगरपालिकेच्या हिताच्या बाजूने बोलतो. अशा प्रकारे महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनच्या हरकत आहे. कालच एक वर्तमानपत्रामध्ये बातमी आली की ठाणे महानगरपालिकेमध्ये डुप्लिकेट कंपनीद्वारे मलनीकरण केंद्राची बिलं खोटी काढलेली आहेत. खोटी कंपनीसमोर बिलं काढलेली आहेत, परंतु त्याला दुर्दंड कुठलाही आधार नाही आहे. केवळ प्रशासनाची बदनामी करावी या अर्थाने ही बातमी आहे, त्याला कुठलाही आधार नाही आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं 2 डुप्लिकेट कंपन्या होऊ शकत नाही. एखादी मोठी कंपनी नॉमिनेटेड सब कॉन्ट्रॅक्टर घेऊ शकते मंजुरीने, आणि मंजुरी असेल आणि रजिस्ट्रेशन असेल तर नॉमिनेटेड सब कॉन्ट्रॅक्टर कंपनीला सब कॉन्ट्रॅक्ट देऊ शकते. त्यामुळे जरी सब कॉन्ट्रॅक्टर कंपनी असेल तरी ती मूळ कंपनीच्या नावावरच देयक होतं आणि तो एक कंपनी त्या कंपनीला देयक करते. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं 2 डुप्लिकेट कंपन्या बनवून मलनीकरण केंद्राची बिलं खोटी काढलेली आहेत असा याला कुठल्याही प्रकारचा आधार नाही. तर अशा प्रकारचा मी त्याचा खुलासा कालच केलेला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी महानगरपालिकेची बदनामी केली चालते, पण प्रशासनातील अधिकाऱ्यांनी एखाद्या चुकीचं आक्षेपावर बोललं तर ती महानगरपालिकेची बदनामी होती. ते रवींद्र शिंदेला कोविड कालावधीमध्ये 2दा निलंबन केलं. हे किती चुकीच्या नियमबाह्य पद्धतीने आहे त्याची मी चौकशी करा मागणी केलेली आहे. राबोडी येथील जेलमागील जो नियमबाह्य नाल्याचं काम रखलेलं त्याला निधीच नाही आहे, त्याची मी चौकशी मागितली. कारण त्या कामाचा आधार घेऊन मला निलंबन केलं होतं, त्याची चौकशी व्हावी असं प्रशासनाकडे माझी सातत्याने मागणी आहे. नगराभियंत्याकडे मागणी ती त्यांनी करावी. बिपिन शर्मा होते, अभिजित बांगर होते आणि आलेले सौरवराव यांच्याकडे लिखित पत्राद्वारे मी मागणी केली आहे. ती मागणी अजून का पूर्तता होत नाही हेच मला प्रशासनाला विचारणं आहे. त्यामुळे लवकरात लवकर करा. आम्ही लवकरात लवकर एक गंभीर आणि मोठं असं आंदोलन ठाणे महानगरपालिका भवनामध्ये होईल. तुम्ही मला प्रत्येक वेळी आंदोलन मागे घेतो आणि तुमचा रिस्पेक्ट करतो. याचा अर्थ असा नाही की प्रशासन या मागण्यांवरती कानाडोळा करेल. ते गंभीर मागण्या, ते गंभीर विषय आहे, तरी तात्काळ प्रशासनाने याची दखल घ्यावी एवढं सांगतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.